घेण्याच्या बद्दल इन असोसिएशन विथ बँक ऑफ बरोडा सह सणांचा उत्साह प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार। सह्याद्रीवरील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। बच्चू कडूंशी चर्चा सुरू असताना सरकारचा निर्णय। प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल देणार। 2026 पर्यंत ही कर्जमुक्ती होणार। तारीख भेटली का नाही भेटली तर भेटली। आम्ही आलो तो तारखेसाठी आणि तारीख भेटलेली आहे। त्याच्यानं कर्जमुक्तीच्या बाबतीत आता कशी करणार काय करणार हा जो किंतु परंतु आहे, त्यासाठी जर ते एकदमच घातक असेल तर लढावं लागेल। जी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीला काही कालावधी देण्यात आलेला आहे। काय म्हणणं आहे, समिती काय आहे, काय करण काय नाही याच्यात जाण्याची गरज नाही। आपल्याला कर्जमुक्तीची तारीख भेटली का नाही लक्षात घ्या। तुम्हाला सगळा रोड मॅप भेटलेला आहे का, कुठं जायचं आहे। आता तो कसा घाटाचा रस्ता आहे का पाण्यातून जा लागते हा नंतरचा भाग आहे ना। आम्ही तारीखसाठी लढत होतो का नाही का, तुम्ही तारीख सांगा आम्हाला, असं सांगू नका। आम्ही योग्य वेळ म्हणणारं सरकार तारीख दिली का नाही दिली त्यांनी म्हटलं। आता ते त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी त्याच्यातून हे जर झालं तर लबाड आम्ही पडणार नाही, सरकार पडेल। सरसकट होणार कशी होणार काय नेमकं सांगितलं तुम्ही? होईल ना, तो काही विषय नाही, सरसकटच करावं लागेल। आता माझ्यासारख्या करू नका, अजितदादाची कर्जमाफी करावं लागेल का, सरसकट काय याचा अर्थ असा होता का? तुमच्या आंदोलनाचं काय? आंदोलन तुम्ही मागे घेता? आंदोलन नाही होणार। साहजिकच आहे, आंदोलन मागे घेतोय असं बच्चू कडू या ठिकाणी म्हणतायत। आणि मुख्यमंत्र्यांनी जी तारीख दिलेली आहे कर्ज माफीबाबतची त्यावरती आम्ही समाधानी आहोत असं बच्चू कडू या ठिकाणी म्हणताना पाहायला मिळतात। कॅमेरामन योगेश सोबत विनायक डावरू, TVN मराठी, मुंबई। सगळ्यात मोठं प्रायोरिटीचं काम सरकार पुढे असलं पाहिजे, कारण बाकी क्षेत्रामध्ये सुद्धा अडचणी आहेत, नाही असं नाही। परंतु आज दररोज 8 या दरानं शेतकरी आत्महत्या करायला लागलाय आणि त्याच्या मनात जर जगण्याची उमेद निर्माण करायची असेल तर किमान त्या शेतकऱ्याला एक दिलासा दिला पाहिजे की आम्ही बाबा 30 जूनला का होणार तुम्हाला कर्जातून बाहेर काढतोय, हा दिलासा दिला पाहिजे। आणि बँकांना सांगितलं पाहिजे जे थकीत कर्जदार आहेत त्यांना दोषीस लागून देऊ नका, त्यांना त्रास देऊ नका। ते या गोष्टी त्यांनी मान्य केल्या आणि म्हणून आम्ही तुर्तास आंदोलन काही काळासाठी स्थगित केलं आहे। पण यात काही प्रगती होत नाही किंवा सरकारनं फक्त वेळ मारून नेण्यासाठी तारीख घेतली असं ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी आत्ता झालं याच्यापेक्षाही उग्र आंदोलन होईल। ओके सर, थँक्यू सर। ते बोलले ना, थोडक्यात बोला चला। आता एका बाजूला शेतकरी मानसिक दडपणाखाली आहे कारण पिकं सगळी बुडाली आहे। एक तर अतिवृष्टी